ब्राह्मणाची कथा। एकदा एक गरीब पण विद्वान ब्राह्मण एका गावात राहत होता। त्याचे नाव होता धर्मदास। तो रोज सकाळी उठून नित्यकर्म करून वेदपठण करायचा आणि गावातल्या लोकांना धार्मिक ज्ञान देत असे। पण त्याची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची होती। त्याच्याकडे ना पुरेसे अन्न होते, ना कपडे, ना घराची नीट व्यवस्था। धर्मदास हा अत्यंत साधा, सत्यप्रिय आणि संयमी होता। तो कधीही कोणाकडे मदतीची अपेक्षा करत नसे। जे मिळेल त्यात समाधान मानत असे। गावकरी त्याचा आदर करत असले तरी त्याला कोणी फारसे दान देत नसत। एका दिवशी उपाशीपोटी फिरताना त्याला रस्त्यात एक भिकारी भेटला। तो भिकारी अजूनच हालाखीत होता। त्याच्या अंगावर फाटके कपडे, चेहऱ्यावर उपासमारीचे चिन्ह। धर्मदासने त्याला विचारले, बाबा, तू खूप अशक्त दिसतोस, काही खाल्लं आहेस का? भिकाऱ्याने डोळ्यात पाणी आणून सांगितले की 2 दिवस झाले काही खाल्लं नाही। धर्मदासाजवळ त्यावेळी फक्त 2 भाकऱ्या होत्या। त्याने दोन्ही भाकऱ्या भिकाऱ्याला दिल्या। भिकाऱ्याने त्या भाकऱ्या खाऊन आशीर्वाद दिला, तुझं मन सोन्यासारखं आहे, तुझ्या जीवनात लवकरच परिवर्तन होईल। त्या रात्री धर्मदास झोपला आणि त्याच्या स्वप्नात एक तेजस्वी पुरुष प्रकट झाला। तो म्हणाला, मी कुबेर आहे, धनाचा देव। तू आज जसं मनापासून दान केलंस, त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे। उद्या सकाळी तुझ्या अंगणात एक सोन्याची मूठ सापडेल, तू तिचा योग्य वापर कर। सकाळी उठल्यावर धर्मदासने अंगणात पाहिलं आणि खरंच त्याला तिथे एक चमकदार सोन्याची मूठ मिळाली। पण त्याने ती लपवून ठेवली। त्याला धन हवंच होतं, पण लोभ नको होता। त्याने त्या सोन्याने एक छोटीशा आश्रमाची स्थापना केली, जिथे तो गरीब, अनाथ आणि वृद्ध लोकांना मदत करू लागला। हळूहळू त्याच्या सेवाभावामुळे गावक्यांमध्ये त्याचा सन्मान वाढला। आजूबाजूच्या गावातही त्याची कीर्ती पसरली। राजाने सुद्धा त्याच्या कार्याची दखल घेतली आणि त्याला राजदरबारात सन्मानित केलं। धर्मदासने कधीच धनाचा दुरुपयोग केला नाही। त्याचं जीवन साधं राहिलं, पण त्याच्या कार्यामुळे हजारो लोकांना आधार मिळाला। त्याने दाखवून दिलं की खरी श्रीमंती हृदयात असते, त्यागात, सेवेत आणि सद्भावनेत। तात्पर्य: ही कथा आपल्याला शिकवते की आत्मत्याग, सेवा आणि सद्भावना हेच जीवनाचं खरं सौंदर्य आहे। लोभन करता जे नेहमी इतरांच्या भल्यासाठी कार्य करतो, त्याच्यावर देवही प्रसन्न होतो।